एका राजकीय बातमीनं। शिवसेना सेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी संदर्भात शिंदेंचा दिल्ली दौरा असल्याची माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे। तर शिंदेंनी दिल्ली दौऱ्यात शहांची भेट घेतल्याची माहिती ही सूत्रांची आहे। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरून महायुतीवर होणाऱ्या संभाव्य परिणामांवर दिल्लीमध्ये या दौऱ्यात चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान आगामी पालिका निवडणुकांसंदर्भात सुद्धा यामध्ये चर्चा झाल्याचं कळतंय। एकूणच शिंदेंचा हा दिल्ली दौरा सध्या चर्चेत आलेला आहे आणि त्यामध्ये काय काय नेमकी चर्चा झाली ते आपण सविस्तर पाहूयात ग्राफिक्समधनं। दिल्लीमध्ये काल एकनाथ शिंदे आणि अमित शहांमध्ये बैठक झाल्याचं कळतंय। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांमुळे महायुतीवर होणाऱ्या संभाव्य परिणामांवर यावेळी खलबतं झाली आहेत। तर आगामी पालिका निवडणुकीमध्ये कुणाला सोबत घेता येईल यावर सुद्धा या बैठकीत चर्चा झाल्याचं कळतंय। निवडणुका होईपर्यंत भाजप किंवा शिंदेंच्या नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य करू नयेत असा सल्ला अमित शहांनी शिंदेंना दिलाय। तर महायुतीमधील एकसंधतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यावर सुद्धा भर देण्याचे निर्देश अमित शहांनी यावेळी दिलेत। शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणी संदर्भात सुद्धा या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। एकूणच आता या भेटी दरम्यान या विविध चर्चा झाल्याचं आपण पाहतोय। शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी संदर्भात सुद्धा हा दौरा असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुद्धा ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते। दुसरीकडे ठाकरे बंधू एकत्र येत असल्यामुळे या ठिकाणी पुढची रणनीती कशी असेल किंवा काय केलं पाहिजे या संदर्भात अमित शहा आणि शिंदेंमध्ये चर्चा झालेली आहे। यावेळी काही सूचना सुद्धा अमित शहा यांनी एकनाथ शिंदेंना केल्याचं कळतंय। तर अचानक शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेले होते आणि त्यामुळे चर्चा सुरू झालेली होती। अनेक तर्क लढवले जात होते, मात्र आता याचं कारण या ठिकाणी सूत्रांकडून कळत आहे। पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी संदर्भात खरं तर शिंदेंनी हा दिल्ली दौरा केल्याचं कळत आहे। पक्ष आणि चिन्हासंदर्भातल्या सुनावणीबाबत ठाकरे गटानं पत्र दिलं होतं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पुढची रणनीती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कशी असेल यासाठी अमित शहा आणि शिंदेंची ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते। या भेटीमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे। वादग्रस्त वक्तव्य करू नयेत असंही अमित शहांनी सल्ला देत एकनाथ शिंदेंना म्हटलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्या काही नेत्यांच्या टिप्पण्यांवरून आणि एकूणच नेत्यांनी काही केलेल्या गोष्टींवरून ते चर्चेत आले होते। त्यामुळेच अमित शहांनी हा सल्ला दिल्याचंही बोललं जात आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, काय सांगाल शिंदेंच्या या दौऱ्यासंदर्भात काय अधिकची माहिती आहे? नक्कीच मोहिनी, आपण पाहतो की एकनाथ शिंदे यांचा कालचा जो दिल्ली दौरा होता तो अत्यंत चर्चेमध्ये होता आणि अमित शहांसोबत एकनाथ शिंदेंनी दिल्लीमध्ये काही राजकीय खलबतं केल्याची सुद्धा माहिती मिळते। ठाकरे बंधूच्या एकत्र येण्यानंतर महायुतीवर होणाऱ्या संभाव्य परिणामाची जी चर्चा आहे ती सुद्धा या बैठकीमध्ये झाल्याचं बोललं जातं। या दोन्ही नेत्यांच्या बैठकीमध्ये महत्वाची चर्चा झालेली आहे। त्यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतही संभाव्य पर्यायांची चाचपणी झाल्याची सुद्धा माहिती मिळते आणि त्यासोबतच शिवसेनेच्या चिन्ह पक्ष संबंधी सुनावणीवर सुद्धा चर्चा झाल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळते। आपण पाहिलं की काल राजनाथ सिंग यांच्या देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा एक जो फोटो आहे तो या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी ट्विट केला होता आणि त्यांना आपण शुभेच्छा दिलेल्या आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलं होतं। त्याचा एक फोटो सुद्धा समोर आला होता आणि जो दौरा झालेला आहे त्याबाबत सुद्धा आता बऱ्याचशा चर्चांना उधाण आलेलं आहे। ठाकरे बंधू यांचा मेळावा झाला त्याने शिवसेनेवर काही परिणाम होणार आहे का या परिणामांवर सुद्धा दोन्ही नेत्यांमध्ये महत्वाची खलबतं झाल्याची माहिती मिळते आणि काही महत्वाच्या घडामोडी ज्या आहेत त्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये येत्या काही दिवसांमध्ये नक्कीच गिरीश, या संदर्भातले अपडेट्स घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।